आता आमच्या गावाचं देवीचं सॉंग म्हणजे नुसता टॉपचा विषय आणि त्यासाठी ना भाऊ स्पेशल दुबईवरून कॅमेरामॅन बोलवणं पडला होता. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना भाऊ संध्याकाळच्या टायमाला देवीचं ताट निघालं होतं. पहिले तर आल्या आल्या तुमच्या भावानं दर्शन घेतलं. आता ज्यानं सॉंग गेलो होतं ना त्याच्या घरापासून तर सगळ्या गावात ताट जातं आणि प्रत्येक ठिकाणी ना पूजा होती. इकडे पूजा करणं चालू राहते आणि इकडे ताटापुढं नाचणं सुरू राहतं. या दफड्याचा आवाज ऐकून लहान लेकरापासून तर वयस्कर लोकांपर्यंत आहे ना सगळ्याच अंग आलतं. आणि त्यात नाचणारे एवढे डेंजर आहे ना भाऊ की वाजवणाऱ्याला डायरेक्ट कल्टी मारणं पडती. सगळ्या गावातून मिरवणूक झाल्यावर आहे ना ताट मंदिरावर जातं आणि दुसऱ्या दिवशी ना सकाळी सोंग निघतं. प्रत्येक गावात सोंगाची पद्धत आहे ना ही वेगवेगळी असते. तशी आमच्या गावाची पद्धत आहे ना वेगळी आहे. सगळे लोक गावाच्या यशीत जमा होता आणि तिथंच ना सोंगाची पूजा होती. आता रात्री दफड वाजून वाजून काका थकले असं म्हणलं तर कशाचं भाऊ, सकाळ सकाळी ना काका एकदम जोश मध्ये होती. इकडे पूजा करणं सुरू राहती आणि इकडे सोंगा पुढे नाचासाठी ना देणकं पेटवणं सुरू राहतं. मग काय लगेच तुमच्या भावानं बी देणकं घेतलं. त्यात ना ही बारकी गँग काही ऐकायचं नाव घेत नव्हती. फुल फॉर्म मध्ये होती. इकडे आपले काकान ते बी येल होते, त्याला बी ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं. सगळी पूजा करून झाल्यावर आहे ना भाऊ सोंगाली खेळवल्या जातं आणि ते बी साधं सोपं नाही बरं का. सोंगाली नुसतं प्रोटेक्ट करायला 10-15 लोक असतात. सगळं झाल्यावर आहे ना मस्त देवीची आरती झाली. चला भाऊ आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला घ्या फॉलो करून.